आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो। नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले, त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालं आहे त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल। आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो। यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितला आहे। पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे। एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत। आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं 54 TMC पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत। मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे, जे तुटीचं खोरं आहे, हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल। आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही, तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा DPR अंतिम टप्प्यामध्ये आहे। डिसेंबरपर्यंत याचा DPR तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी-फरवरीमध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे, त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात घळभरणी ही आपण मराठवाड्यात केली। 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला। यासोबत मराठवाड्यात केली 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला। यासोबत आपल्याला कल्पना आहे की 16 सप्टेंबर 2023ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती। अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं। खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भाषणात सांगणं, त्याकरता वेळ मला भरपूर लागेल, तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल। पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये घृष्णेश्वर मंदिर 61 कोटी रुपये आपण दिले, तुळजाभवानी मंदिर 541 कोटीची आपण तरतूद केली, औंढ्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली, मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 94 बसेस दिल्या, संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी 115 त्या ठिकाणी बसेस दिल्या, 9 महामार्गावर ITMSचा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली, 916 अंगणवाड्यांची सुरुवात केली, 26,500 नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये 2.70 लाख महिलांना जोडलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत 95 कोटीचा निधी वितरित केला, विविध स्मारके मंदिरे याकरता 253 कोटी रुपये दिले, 3121 कोटीच्या रस्त्यांची कामं ही सुरू केली जी प्रगतीपथावर आहे। हायब्रिड एन्युटीमधनं 7,719 कोटींची कामं आपण सुरू केली। बीड जिल्हा परिषद 70% आपण त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण केलं। जवळपास 4 लाख सिंचन विहिरीपैकी 30,000 पूर्ण केल्या आणि 1.14 लाख एवढ्या सिंचन विहिरीची कामं आपण सुरू केली। खरं म्हणजे इतकी कामं आहेत, ही सगळी कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल। पण मी एवढंच सांगतो, आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयांवर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.